बुग्गू हर्ष मम्मा कहाँ भाई इसको दुकान पे लाओ पर्सनल ना। काम काढलं पूजा हाँ, ने चलेगा। वगैरे. दुकान पे लाओ कर देंगे लेके जाते हैं हम लोग करके रखे रहेंगे बाद हाँ में ते लेके चलेगा जाते हैं। हाँ दुकान मालूम है ना पता आहे हाँ. पता आहे. काय काम काढलं ते त्याचं? एक स्टेप कमी करायचे त्याची. अच्छा मग मी म्हटलं त्यांच्याकडे वेल्डिंग मशीन आहे ना ते मला कट पण करून वेल्डिंग आहे ती कटर आहे त्यांच्याकडे. वेल्डिंग पण आहे ना ते कट जॉईन अच्छा, जोडायला. करतात हा हो. मग ते कट पण काय जॉईन करून देतील ना तसं. ओके खाली मोबाईल ठेवून कसं दिसेल तिला उभा इथं करायचं इकडे. या साईडने मी पुसून घेतलं सगळं, त्या साईडने पूजा सगळं घासून काढते. कारण मी ते जे केलंयस ना त्याच्यावरती स्टिचच मारावी लागणार आहे. एक तर ना मी एक सांगू मला ना मला हा तू गप्प बस. काही गरज नसते हा. काय ही आणि बुगू सांगतो ना मी तसं वागत नाहीत आणि मग मध्येच काहीतरी काम निघतं. हे याची अपेक्षाच नव्हती की काहीतरी लागेल. ते अल्युमिनियमचं आणि काचेची गोष्ट आहे. ते बोलतात आहे की बाद में भी कर पाओगे अभी क्लीन, बाहेर से खुला है पुरा. हिला इथेच क्लीन करायचंय आणि ते नको ते उचलायचं आणि ती काच मग काच लागली की अल्युमिनियम लागलं. काच. मग टीटीचं इंजेक्शन घ्यायला तर जावं लागेलच. चुप रे तू. कसली गाडी? सायकल तर बाहेर आहे. थांब ना मला जेवण घेऊ दे ना पहिला, मला भूक लागली. हा जेवायला बसतो आता. बुगुनी मध्ये आली तर मी तुम्हाला दाखवून टाकतो फ्रेंड्स. हे बघा छानपैकी इथं ग्रिल बघा आता प्रॉपर बॉक्स विंडो झाली. ठीक आहे, जो बाहेरून पण ऍक्सेसिबल आहे. छान आता क्लीन विन करू शकतो. तिथून तो कधी आउटलेट आलाच आपण अप्लाय तर केलंय महानगरपालिकामध्ये गॅससाठी, त्याच्यासाठी तिथून पाईप यायला आतमधून जायला पण बघा इथून वरतून पण स्क्वेअर आहे येईल. आणि प्रॉपर त्यांनी पिजन नेट पण लावला आणि ग्रिल पण अशी काय झाली. खालून सपोर्ट पण लावले बघा, दिसते ती काठी दिसते आणि तिकडून पण असं सपोर्ट पण लावला. तर इथं आपण थोडंसं क्लीन करून घेऊ आणि व्यवस्थित इथं लावेल. मग तुझा सरक बेटा, सरक, बंद कर बेटा, खिडकी बंद कर. हीच ती काच जी क्लीन करता करता पूजाला लागले बोटाला. ठीक आहे, हो. आता थोडंसं डल व्हायला झालं, थोडंसं बोट कापले ते रक्त गेले ते असं काय त्याला बँडेज केलं थोडंफार ब्लिडिंग होतं. आपण दवाखान्यात जाऊच थोड्या वेळात. हे बघा इकडची बघा, इकडची पण ग्रिल झालीच ऑलमोस्ट. फक्त आता पिजन नेट बसवायचं बाकी आहे. ते झाली की बाकी पूजा मग इथं व्यवस्थित झाडं वगैरे लावून टाकली है ना. हे खास कशासाठी बसवलं माहिती आहे ना? कशासाठी? तुझ्यासाठी. तू जे इथून चढून हे करते, कपडे टाकतेस, हे करते ते करते, मनात भीती लागत राहते. आता झालंय, आता ठीक आहे. पण आता हे वल्ल्या त्या रश्या आता त्या साईडला नको, बाहेर नको नेऊ. तिकडे बाहेर तर झाड लटकव किंवा काहीतरी कर. बट हे काय करू नको की ह्या रस्त्याच्या 4 आहेत त्या अजून वाढून त्या साईडला अजून थोड्याशा बाहेर जायला. पण छान वाटतंय ना असं एक प्रॉपर. आता असा म्हणजे आत स्टेप इन केलं ना आपण, आता एक प्रॉपर असं रूम टाईप वाटतं असं प्रॉपर असं. ते तर बोलतात की इथं उभा पण राहू शकतो, बसू पण शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण थोडीशी भीती वाटते ना, म्हणून आपण तेवढं काय करणार नाही. आधी झालं मग एका दिवसातच झालं जे पण बसवायचं होतं ते. आता इकडून पण थोडीशी, वरतून पण हे पण थोडंसं आपण पॅक करू. कारण की कन्फर्म ह्याच्या आतून कबूतर जाऊन बसायला येतात. जर ही जाळी वाचलीच तर इथं त्यांना बसवायला सांगतो किंवा काहीतरी करा. ते सगळं ओलं झालं. थांब ते मी क्लीन करतो. तू घातलं मी स्वतः स्केटिंग घातली तुझा. अय्या तू बिना हात पकडता चालवते. हळू बेटा पडशील. साईडला वर केस चालव.
ना फक्त ते टिकाट तू किती छान आहे ग, किती छान आहे माझं बाळ. दरवाजा उघडा ठेवून फोन दे रे तू. हो बुगू बाय. चल. ती रबट बंद कर. तू मम्माचा हात व्यवस्थित पकडा. मी पण टाकते दादा ते पकड नको. पाय लावलाय तू. हात मम्मीने सोडला तर काय पकडशील? काय दाखव कसा. थँक्यू. थँक्यू. बाय बुगू. बाय. ते पूजाच्या बोटाला लागल्या त्याच्यामध्ये मी टेन्शन मध्ये आहे की बाबा तिला हे ब्लिडिंग पण होते, थांबत पण नाही. थोडा टाइम आहे ते अजून डार्क होत चाललंय. दवाखान्यात जायचं पण डॉक्टर काय 7-7:30 वाजल्याशिवाय त्याच्याकडे आपण जातो ते येत नाही संध्याकाळचा. तर पूजा आता मार्केटमध्ये चालली आहे, तर तिला पिशवी कशी उचलायला जमणार आहे, कसं काय करणार आहे ती तिला माहिती. आता तिच्यासोबत मी जायचं म्हटलं की मग तिला असं वाटतं की मी एकटी नाही करू शकत का. पण ठीक आहे बाई जा, ती जाऊन येईल. तोपर्यंत आपण जे पण कालचं ग्रिलचं काम होतं सगळं आता हे आवरून घेऊ आणि मग पूजा आल्यावरती जाऊ दवाखान्यात. तिला भांडे पण नाही घासू दिले की मग परत पाणी लागेल, नाही तर ती खाली कटका विटका तिचं सगळं चालू झालेलं. म्हटलं गप बस, काहीच करू नको. काहीच करू नको बसण्याच्या ऐवजी मग तिला वाटतं तिने ती पॉवर मार्केटमध्ये जाऊन युटिलाइज केली पाहिजे. जमणार नाही तेच ते हे नाही. काय नाही होत बेटा, मम्मा असंच करतो. बघा ते मलम घ्यायचं सोडून डॉक्टरने सांगितलेलं की ज्वारी घेते, म्हणजे ती मेडिकल गोष्टी हे करून पोटासाठी गोष्ट हे करते. कॉम्प्रोमाइज ना. काय ते मी खाणार तर नाही गोळ्या, एवढं सगळं लागलेलं तेवढं मी नाही. पूजा घ्यायचंय ते खरंच असं फिल्मी सारखं वागू नको. आणि ते आहे टूथ काय ती काय दिले ते काय दिलं ट्यूब दिले ते आहे घरी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर हे बघा बुगूला जस्ट मी आता स्कूलमधून सोडून आलो. पूजाने आज पूजा करताना देवबाप्पाला आपल्या घरात जे तिने जास्वंदीचं फूल आणलेलं ते झाड आणलं होतं. हां, आणि ते छान फुललंय. ओके, आणि तिने ते विचार म्हणजे काय प्रॉपर तिने स्टडी करून त्याला ते झाड लावलंय घरामध्ये. कितीतरी 2-3 दिवस तिने येऊन वातावरणात पहिला रुजू दिलं घरातल्या बाहेरच्या आपल्या, नंतरला मग ते ओपन करून तिने वेगळ्या पॉटमध्ये लावलं की नाही लावलं अजून. लावलं पॉट. हां, आणि त्याला इतकं छान किती फुलं वगैरे दोन. हां, पण त्यातून तुम्हाला दाखवते यार कसं लावलंय. त्यातलं एक बघा हे किती छान आहे. पण मला काय वाटतं तोडायची काय गरज होती आताच. हा मग ते पडणार ना. हे बघ, आता हे आहे ना हे वाला इकडेच ठेवायचं, हे सरकवायचं इकडे, हे बाजूने एक ते आणि छोटा आता उगव, आणि अजून बघा अजून इथं छोटे अजून. बाकी हे बघा असे काय रात्री तिने गॅलरी ऍडजस्ट केली आहे. ते एक झाड खाली ठेवलंय, बाकीचे सगळे वरती ऍडजस्ट केले. आणि गॅलरी बघायला उलट आता लय मोठी वाटायला लागली. आता दुपारचं जेवण संध्याकाळचं बुगुनी इथं बाहेर बसूनच आरामात केलं. हा स्पेस पहिला पण युटिलाइज नाही झाला होता झाडं आणण्याच्या अगोदर पण नव्हतं झालं. आता होईल. आता इथं काही ना काहीतरी करू. इथं अजून एक असं इथं ते क्रिसमस ट्री सारखं काहीतरी लावू. बघ पाणी पडलं तरी ते तिथल्या तिथे आपल्याच गॅलरीमध्ये पडणार, खाली नाही जाणार. त्या हिशोबाने ते सिस्टमॅटिक प्रत्येक झाडाच्या खाली ते बाउल ते हे लावलंय कंटेनर. ह्याचं पण पाणी आणि ह्याचं पाणी डायरेक्ट ह्याच्यातच पडतं. सॉर्टेड. आणि वरती पण आहे मनी प्लांट. त्याचं तर लय वाढलंय. त्याचं तर इथपर्यंत असं लटकवलंय. चला छान आहे ना, अशी येत राहू दे गणपती येईपर्यंत. गुलाबाच्या झाडाला गुलाब येईनाच झाले ना. गुलाबाच्या झाडाला. आणि मिरचीचं काय? मिरची तर मी काढून टाकली ना सगळी. जाऊ दे.
काल पूजाच्या अंगठ्याला ते लागलेलं कापलेलं बऱ्यापैकी. डॉक्टरांनी सांगितलेलं काय ओल्या ह्याच्यामध्ये काम करू नको, काही हेवी वर्क करू नको, जोर देऊ नको. म्हणून रात्री तिने माझ्याकडून मस्तपैकी पीठ मळून घेतलंय. कसलं? ठेपल्यांचं. त्याच्यामध्ये भाकरीचं पीठ, चपातीचं पीठ, बेसनचं पीठ सगळं काय काय मिक्स करून. आणि मी पण शिकलो ते. मला कधी पुढे वाटलंच तर मी पण ठेपल्याचं पीठ हे करेल. बाकी त्याच्याकडून शिकून घेतली पाहिजे होती प्रोसेस. बट बघा असे काय त्यांनी सकाळी बुग्गूसाठी टिफिनला आणि आपल्यासाठी हे बनवलेत छान छान ठेपले. हे बाय काय अच्छा ती मुरळी पकडली आहे. बेटा काय पाया पडायचं. चल जरा जेटीला जाऊन येऊ बेटा, आपण खूप दिवस गेलो नाही जेटीला. हे काय आता, हे काय जाऊया की नको. संध्याकाळची वेळ आहे, दोघं पण गेलेत बाहेर. तुम्ही बघितलंच असेल ब्लॉग मध्ये. तर ते दोघं पण बाहेर गेले तर मी विचार केला की पटापट घर आवरून घेते, कारण का भाव्या एकदा घरात आली ना का पुन्हा पसारा होतो. सो तोपर्यंत म्हटलं सगळं आवरून वगैरे घेते, जेवण वगैरे बनवून घेते. बिकॉज संध्याकाळचे वाजले 7:30. लवकर बनवून घेतलं, लवकर झोपवलं तर सकाळी लवकर पण उठायला होतं. पण पहिले तर सगळं भांडी बिंडी आवरून घेते, तुमच्या बरोबर पण शेअर करते काय काय करते ते. आणि तुम्हाला माहितीये गॅलरी केली किचनची, त्याच्यामध्ये ओपन पण मला ठेवता येते आणि उजेड पण छान वगैरे येतोय. छान वाटतं एकंदरीत गॅलरी केली आहे, म्हणजे बॉक्स विंडो केली आहे. मला ना हर्ष आल्यावर ओरडणार आहे, बिकॉज तो मगाशीच बोलून गेला होता की भांडी बिंडी नको घासू, पाण्यात जास्त हात नको घालू, सगोदरच लागले. आणि खरं सांगू कधी पाण्यात हात घातला नाही तर अजून झुंजल्यासारखं होतं साबण वगैरे लागल्यावरती. पण ते ठेवून पण मला नाही आवडत, भांडी बिंडी ठेवलेली नाही. मस्त वातावरण झालं, थोडस ऊन पण पडले, हिरवळ. काय बेटा आता घरी जेवण आलो ना आपण. अच्छा म्हणून भूक लागली आहे तुला. अच्छा हॅलो फ्रेंड्स, आता मला त्याचे लाकडे पण मला भूक लागली आहे. मग मी काय बघते माटे पण ते संपलं. मग मी तेल लावलं तर बघा आम्ही जेटीला आलो तिथे, पण मला भूक लागली. बोल. हा फ्रेंड्स, तिला भूक लागली तर बघू खाली असेल तर तिला घेऊन जातो पॅटीस खायला, नाही तर मग घरी जाऊन नाश्ता बनवू. आता जेवण हा हॅलो फ्रेंड्स, मला खोकला झाला, आम्ही पॅकेट खायला आलोय. तर आज बनवायची आहे भाकरी. कालच पीठ घेऊन आली आहे, तर आता बनवायचे. पहिला तर भाकरी बनवून घेते. मशीन लावले तर मशीनचा तुम्हाला थोडाफार आवाज येत असेल तर नक्की तर इग्नोर करा प्लीज. भाकरी बनवल्या, आता मेथीची भाजी बनवली. धुवून तर घेतली. छान वाटते. हो ना बेटा, नाही तर काय. तर बघा फ्रेंड्स, छान पैकी सनसेट होतोय. वा वा वा. हो आणि तो बोट नाही, ती हार पडली वाटतं. थर्मोकॉल येतो. नाही येतो. आतमध्ये करी. हा काय So let's head out from here. तुम्हाला सांगून गेलीस मम्मा मी जेटीला जाते डॅडा सोबत, तू मला बोललीस नाही. मग तू कशी गेलीस?
मम्मासाठी काय घेऊन आली सांग. थांब पहिलं ते राहू दे. तू मला सांग पहिलं तू मला सांगून गेलीस. नाही मग तू कशी गेलीस? गाडीली गेली मला न विचारता कशी गेलीस? गाडीली गेली ना. स्वतःच्या मर्जीने गेलीस? त्याला मला पहिला जाणार. हा तेच पहिलं यालाच मारलं पाहिजे. पहिला म्हणणार ना तुला पण मारलं पाहिजे. बाबा तुझं थोडस तुला आरामाची गरज आहे म्हणून मी तिला बाहेर घेऊन गेलो. आरामाची गरज कामापासून असते. हा मग कामात पण तर म्हणून तू येताना तुला बोललो काय बनवू नकोस संध्याकाळी. पॅटीज आहे मस्तपैकी मामा बाबा पॅटीज आणले गरम गरम आहे हा भाजेल असं. ते मम्माला सांग. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO. Babe, I don't even care if we stay home. Put our to-do list on ice.